सकाळची सुरुवात झाली की नेहमीप्रमाणे घर आवरण्यापासून. घर स्वच्छ असलं की मन पण फ्रेश होतं. म्हणून आधी झाडू, थोडं आवरणं आणि सगळं नीट करून घेतलं. त्यानंतर भांड्याचा छोटासा डोंगर माझी वाट बघत होता. पण हॉनेस्टली सकाळची कामं शांतपणे करताना एक वेगळंच समाधान मिळतं. तुमच्याकडे पण असंच होतं का? सकाळी उठल्यावर कामं संपतच नाही असं वाटतं. सगळी कामं झाल्यावर फायनली फ्रेश झाले आणि खरंच सांगू का, काम संपल्यावर मिळणारी ती फ्रेश फिलिंग म्हणजे वेगळीच हॅपीनेस असते. आज नाश्त्याला काहीतरी सिंपल पण मस्त बनवायचं ठरवलं होतं. मग बनवल्या गरमागरम शेवया. शेवयांचा स्मेल पूर्ण घरभर पसरला होता आणि त्यासोबत थंड ताक. परफेक्ट कॉम्बिनेशन आहे हे. मला शेवया आवडतात का? आणि गोड की तिखट? कमेंट करून मला नक्की सांगा. असं शांत बसून नाश्ता करणं म्हणजे दिवसातील छोटंसं सेल्फ केअर. आणि आजचा दिवस जरा खास होता कारण आज आम्हाला दीदीकडे म्हणजे माझ्या नंदेकडे जेवायला जायचं होतं. त्यांनी आम्हाला खास बोलवलं होतं म्हणून आज पटपट आवरत होते. आणि ह्यांचं आणि आईचं आधीच आवरून झालेलं. मी व्हायला घेतलं त्यांच्या नंतर ना. थोडा मेकअप करून आवरला ना तर मूड पण कसा फ्रेश होतो माझं एकदम. आवरलं आणि कॅबची वाट बघत होतो आम्ही. निघणारच होतो. फायनली आम्ही दीदीच्या घरी पोहोचलो. जेवण, गप्पा गोष्टी करण्यात कसा वेळ गेला कळलंच नाही मला काहीच. कारण 5:30-6ला आम्ही तिकडून निघालो. रॅपिडो बुक केली होती मी. ट्रॅफिक होतं आज कारण संध्याकाळची वेळ होती. आत्ताच आम्ही आलोय दीदीकडून म्हणजे माझ्या नंदेकडून. कांद्याची भाजी, जी कांदा आणि बेसनाची भाजी, भेंडीची भाजी, कुरडई, पापड, वरण, भात हे सगळं त्याचं जेवायला खूप छान वाटलं. आणि आत्ता घरी आलं तर खूप असं थकल्यासारखं वाटतंय. थोडंसं रेस्ट करते, थोडा चहा घेते. काही कपडे सुकायला घातले होते, काढायचे राहून गेले होते. संध्याकाळची वेळ झालेली आणि चहाची पण त्यांच्याशी गप्पा मारत होते. तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवते. तर सगळ्यांना गुड नाईट आणि भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.